नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या रविवारी 18 जानेवारीला वर्षातली पहिलीच मौनी पौष अमावस्या आहे. या अमावस्येला पौष अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते आणि या अमावस्येच्या नावातच याचं महत्त्व दिलेलं आहे. मौनी अमावस्या म्हणजे या दिवशी आपल्याला मौन व्रत पाळायचं असतं. आता ही वर्षातली पहिलीच अमावस्या आहे आणि या पहिल्या अमावस्येला अतिशय महत्त्व आहे. जर का आपण या अमावस्येच्या दिवशी काही उपाय केले, काही आपल्यासाठी उपाय केले, तर हे आपल्याला वर्षभर फलदायी ठरत असते. मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप शुभ मानले जाते, कारण यामुळे पापक्षय होऊन पुण्यप्राप्ती होते, आध्यात्मिक शांती मिळते, पितृदोष दूर होतो आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी मौन पाळणे, जप तप ध्यान करणे आणि दानधर्म करणे हे विशेष फलदायी मानले जाते, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि सकारात्मक परिणाम तयार होतात. बघा, मौनी अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि वर्षातली पहिलीच अमावस्याही असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या शरीराची शुद्धी करण्यासाठी, आत्म्याची शुद्धी करण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ह्या काही वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. जर का आपण अंघोळीच्या पाण्यात अमावस्येच्या दिवशी ह्या वस्तू टाकल्या तर यामुळे बघा काय काय फायदे होतात. या दिवशी गंगा, यमुना, गोदावरी यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जुनी पापे धुवून निघतात. आणि बघा, जर का आपल्याला पवित्र नद्यांमध्ये या पद्धतीने स्नान करणं शक्य नसेल तर आपण घरीच अंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून अंघोळ करू शकतो. हे स्नान अश्वमेध यज्ञासारखे फळ देते आणि मोक्षप्राप्तीसाठी मदत करते. त्याचप्रमाणे मौन पाळून स्नान केल्याने मन शुद्ध होते आणि आर्थिक शांती मिळते, ज्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात. या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पितरांना शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती देखील मिळते आणि म्हणूनच आपण एवढ्या सर्व गोष्टींचं पुण्य प्राप्त करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात घरीच या वस्तू टाकून अंघोळ करू शकतो. ज्यांना पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य असेल त्यांनी अवश्य करावं, कारण अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व आहे. अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित आहे, त्यामुळे अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहेच. त्याचप्रमाणे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून पितरांसाठी देखील आपल्याला तर्पण विधी करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी पवित्र नदीमध्ये अंघोळ करण्याला महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यात आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. जर का तुम्ही पवित्र नदीचं गंगाजल आणलेलं असेल तर थोडंसं गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाका. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे अमावस्या तिथी खास करून पितरांना समर्पित आहे आणि म्हणूनच आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. यामुळे आपला पितृदोष कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आपल्याकडे जर का पंचगव्य असेल तर आपण पंचगव्य अंगाला लावून किंवा अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करू शकतो. तुमच्याकडे जर का गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी अवश्य अंघोळीच्या पाण्यात टाकावं. बघा, गोमतीर पाणी जर का अंघोळीच्या पाण्यात टाकलं तर याने सर्व दोष, सर्व पापे आपली धुतल्या जातात, शरीराची शुद्धी होते. जेवढी निगेटिव्ह ऊर्जा आपल्यात असेल, निगेटिव्ह ऊर्जा विचार असतील तेवढे निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर थोडंसं जाड मीठ आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. यानंतर शक्य झाल्यास अंघोळीच्या पाण्यात एक छोटासा गुळाचा खडा टाकायचा आहे. अमावस्येला गूळ टाकून पाण्यात गूळ घालून अंघोळ करण्याला देखील महत्त्व आहे. तर ह्या ज्या वस्तू आहेत या वस्तू सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे. त्याचप्रमाणे मौनी अमावस्येच्या दिवशी मौन व्रत पाळायचं असतं. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं या दिवशी शांत बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. उगीच जर का कोणी भांडत असेल, किरकिर करत असेल तर तुम्ही या दिवशी स्वतःहून मौन पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. या दिवशी ज्याला शक्य असेल त्यांनी व्रत देखील करायचं आहे, कारण मौनी अमावस्येच्या दिवशी व्रत करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे. अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला
आपल्या पितरांना देखील तर्पण विधी करायची आहे. एका तांब्याच्या पाण्यात थोडंसं पाणी घ्या, काळे तीळ टाका आणि आपल्या पितरांना दक्षिण दिशेला तोंड करून हे पाणी अर्पण करायचं आहे. भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करताना थोडेसे पांढरे तीळ टाका, त्यानंतर हळदी कुंकू, थोडेसे अक्षता टाका, गुळाचा खडा टाका आणि भगवान सूर्यदेवांना ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणत अर्घ्य अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजा देखील करायची असते आणि खास करून अमावस्येच्या दिवशी आपल्या देवांना दह्याने दुधाने अंघोळ घालायची असते. म्हणजेच पंचामृताने आवर्जून आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या देवांना अंघोळ घालायची आहे. तर ह्या गोष्टी अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे. यामुळे आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते, वाईट विचार निघून जातात, शरीराचं शुद्धीकरण होतं. या दिवशी आपण जे पण काही उपाय सेवा करू याचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं. अमावस्या तिथीला भगवान श्रीहरी विष्णू त्याचप्रमाणे माता लक्ष्मी यांची सेवा, पूजा, उपासना करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे. या दिवशी आपण आवर्जून माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सेवा करायच्या आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवतेचं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे. आपल्या गुरूंचं नामस्मरण आपल्याला या दिवशी करायचं आहे. बघा, या दिवशी होतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे ह्या उपायाने आपले पितृदोष देखील कमी होत असतात, शत्रुपीडा कमी होत असते, आपल्या मागे लागलेली इडा पीडा, दरिद्रता निघून जाण्यास देखील मदत होत असते. त्यानंतर या दिवशी एक पोळी गाईला आवर्जून खाऊ घालायची आहे. पोळीला तुम्ही शुद्ध गाईचं तूप लावा, एक गुळाचा खडा ठेवा, थोडेसे काळे तीळ ठेवा आणि ही पोळी तुम्ही गाईला खाऊ घाला. त्यानंतर आपल्याला याच पद्धतीने एक कुत्र्याला पोळी खाऊ घालायची आहे. एक छोटी चाणकी घ्या, त्याला तूप लावा किंवा तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल लावा, एक गुळाचा खडा ठेवा आणि थोडेसे काळे तीळ ठेवून ही पोळी, चपाती, चाणकी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचे हे उपाय आहे आणि हे उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला नक्की करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.